फायनली विक्रांत आणि विक्रांतचे मित्र एका ठिकाणी भेटलेले असतात. विक्रांत म्हणत असतो, आता तुम्ही बघाच मी काय करतो ते. त्यावर विक्रांतचा एक मित्र विक्रांतला म्हणत असतो, विक्रांत, डोकं फिरलंय का तुझं? त्यावर विक्रांत म्हणत असतो, का रे, असं का बोलतोस तू? त्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, अरे स्वतःचं स्टेटस बघ आणि तू त्या नोकराणी पद्माशी लग्न करणार आहेस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अरे नाही कळणार तुम्हा लोकांना मी असं का करतोय ते. अरे जरा तरी समजून घ्या. तिने माझ्यावर जी काही केस दाखल केली आहे ना, ती जर मला कायमस्वरूपी नेस्तनाभूत करायची असेल तर त्या हर्षवर्धन अंकलने जो काही डाव खेळलाय ना, त्याप्रमाणे मला वागावंच लागेल. त्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, अच्छा, म्हणजे हा सगळा एक प्लॅन आहे तर. त्यावर विक्रांत म्हणत असतो, हो, फक्त पद्माशी लग्न करायचं आहे आणि मजा करून तिला सोडून द्यायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, काय काय बोललास तू? मजा करून सोडून द्यायचं आहे? मग विक्रांत, तुला एक आयडिया देऊ का? त्यावर विक्रांत म्हणत असतो, आयडिया? कसली आयडिया? त्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, अरे जर असं असेल ना, तर ती पद्मा तुझी होणारी बायको आहे. तर तू आत्ताही जाऊन तिला भेटू शकतो, तिला मिठीत घेऊ शकतो, हवं ते करू शकतो. आलंच असेल ना तुझ्या लक्षात मला काय म्हणायचंय ते? हे सगळं ऐकल्यावर मात्र विक्रांतला वेगळाच चेव आलेला असतो. आणि अशातच आता विक्रांत स्वतःशी बोलत असतो, यार तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता तर मला तू म्हणतो तसंच काहीतरी केलं पाहिजे. लगेचच आता विक्रांतने स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये बसत तिथून काढता पाय घेतलेला असतो. तेवढ्यात विक्रांतचे मित्र विक्रांतला आवाज देत असतात, अरे जरा थांब थांब, आम्हाला सुद्धा घे, आम्हाला सुद्धा थोडा एन्जॉय करू दे. पण विक्रांतने त्या दोघा तिघांना फाट्यावर मारत थेट गाडी आता पद्माच्या चाळीबाहेर नेऊन उभी केलेली असते. आणि तो गाडीत बसून त्या चाळीकडे पाहत असतो ज्यात पद्मा राहत असते. आणि विक्रांत स्वतःशी बोलत असतो, या हर्षवर्धन अंकलने नको तो प्लॅन तयार केलाय. मला या चाळीतील मुलगी जी नोकर आहे, लोकांच्या घरी राब राब राबते, तिला माझ्या घरची सून करून न्यायचंय, शिर्केंच्या घरची, विक्रांतची बायको म्हणून. शेट शेट, हे अजिबातच शक्य नाही. आणि तेवढ्यात विक्रांतला आणखी एक आठवतं, अरे हा तर एक डाव आहे, नंतर तिला लाद देऊन बाहेरच काढायचं आहे. चला आता होणाऱ्या बायकोला भेटूया. असं म्हणत आता विक्रांत स्वतःच्या फोर व्हीलरमधून बाहेर पडतो आणि थेट ज्या चाळीमध्ये ही पद्मा राहत असते, बरोबर त्या चाळीतील तिच्या घराजवळ जाऊन पोचतो आणि दाराला ठोठो करतो. आतमध्ये असलेली पद्मा थोडी विचार करत असते की यावेळी कोण आलं असेल, कारण रात्रीचे 11 वाजलेले असतात. आणि अशातच आता घाबरत घाबरत तिने थोडासा दरवाजा उघडलेला असतो आणि समोर विक्रांत दिसल्यावर ती घाबरते. विक्रांत बाहेरून दरवाजा आत लटकत असतो आणि पद्मा आतून दरवाजा लावण्याचा प्रयत्न करत असते. आता पद्माची ताकद थोडी थोडी कमी पडत असते, कारण विक्रांतने थोडीशी दारू ढोसलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांत पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पद्मा, अगे पद्मा, काळजी करू नकोस तू, मी इथे तुला काही त्रास द्यायला आलेलो नाहीये. अगं आता आपलं लग्न ठरलंय ना, तू सुद्धा माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिलायस ना, मग आता मला तुला भेटायलाच हवं ना, कारण आपल्यामध्ये जर रिलेशन चांगलं असेल तरच आपलं नातं पुढे जाऊन टिकेल ना. म्हणून मी तुला फक्त भेटायला आलो आहे. हे सगळं ऐकल्यावर पद्माला विक्रांतवर विश्वास नसतोच. आणि अशातच आता पद्मा म्हणत असते, ठीक आहे पण आता नाही, दिवसा भेटा. पण तेवढ्यात विक्रांतने दरवाजा लटकून पद्माला आत ढकललेलं असतं. पद्मा जाऊन कोपऱ्यात बसते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज जा तुम्ही, इथे नका थांबू. त्यावर विक्रांत हाताचा इशारा करत म्हणत असतो, अगं ए पद्मा, कशाला काळजी करतेस तू? मी इथे काही तुला कोणता त्रास द्यायला आलेलो नाहीये. अशा प्रकारे माझ्यापासून लांब पळू नकोस. उगाचच तुझ्या चाळीतील लोकांनी ऐकलं, इथे जमा झाले तर उगाचच त्यांना कसला तरी गोंधळ वाटायचा. त्यावर पद्मा म्हणत असते, आता जर तुम्ही इथून गेला नाहीत ना, तर मला इथे माझ्या चाळीतील लोकांना ओरडून ओरडून बोलवावं लागेल.
तेवढ्यात विक्रांतला चिड येते आणि विक्रांतने पद्माच्या जवळ जात तिच्या ओठांवर जोराचा हात दाबलेला असतो आणि एक हात तिच्या कमरेभोवती आवळलेला असतो. अशातच आता पद्मा विक्रांतच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण काही केल्या आता पद्माची ताकद विक्रांत पुढे कमी पडत असते. आणि तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, काय गे शाणे, खोताला खूप शाणे समजतेस का तू? तुझ्याशी लग्न करतोय, तुझ्यावर मेहरबानी करतोय, ही गोष्ट लक्षात ठेव. मला ज्या केसमध्ये अडकवलंयस ना तू, त्या केसमधून मला फक्त बाहेर पडायचं आहे. एकदा लग्न तर होऊ दे, मग तुझ्या कमरेवर अशी लात मारून तुला बाहेर काढणार आहे ना, चांगलीच तुझी लायकी तुला दाखवून देईन. हे सगळं आता पद्मा ऐकत असते. पद्मा म्हणत असते, प्लीज तुम्ही जा इथून. त्यावर विक्रांत म्हणत असतो, जातो जातो, पण माझ्या होणाऱ्या बायकोला आधी मस्तपैकी मिठीत घेतो, तिला जरा चुंबन बिंबन करतो. अशातच आता पद्मा झिडकारत असते. तेवढ्यात ऊर्जा ही पद्माच्या चाळीजवळ आलेली असते आणि तिने पद्माच्या चाळीजवळ विक्रांतची फोर व्हीलर पाहिलेली असते आणि विक्रांत नक्कीच इथे आला असेल असं ऊर्जाला वाटलेलं असतं. आता ऊर्जाला नक्कीच वाटतं की इथे पद्मा नक्कीच प्रॉब्लेममध्ये आहे. लगेचच ऊर्जा धावत धावत पद्माच्या घराजवळ येते आणि दार उघडं पाहते आणि डायरेक्ट घरात शिरते. घरात शिरलेली ऊर्जा समोरच या विक्रांतला पद्माला मिठीत घेऊन आवळतानाचा प्रकार पाहते आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, ए विक्रांत, सोड तिला. त्यावर विक्रांत म्हणत असतो, आलीस का तू? तुला इथे कोणी बोलवलंय? दोन नवरा बायको जर या ठिकाणी काही करत असतील तर त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, एवढं पण कळत नाही का तुला? वकील आहेस ना तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, गप्पा बस दीड शाण्या. नवरा बायको अर्थ तरी कळतो काय नाताच्या तुला? अजून तुमचं काहीच झालेलं नसताना तू तिला बायको म्हणतोस काय? त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगे तुम्हीच लोकांनी आमचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलंय ना, ही पद्मा माझ्याशी लग्न करायला तयार आहे, त्यामुळे तू मला आणि हिला डिस्टर्ब करू नको. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता सोड तिला, नाहीतर हा बाजूला असलेला स्टूल घालीन तुझ्या डोक्यात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांतला कळून चुकलेलं असतं, ही ऊर्जा कधीही काही करू शकते. आणि अशातच आता ऊर्जाने तो स्टूल उचललेला असतो आणि विक्रांतकडे ती भिरकवणार. तेवढ्यात विक्रांत पद्माला सोडतो आणि म्हणत असतो, सोडलाय सोडलाय, बघ मी तिला माझ्या मिठीतून दूर केलंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुझी हिंमतच कशी झाली रे इकडे यायची? त्यावर विक्रांत फुल घाबरलेला असतो आणि अशातच आता पद्मा खूप घाबरलेली असते. पद्मा ऊर्जाकडे धावते. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पद्मा घाबरायचं नाही, उचलतो दांडका, या साईडने मी आणि त्या साईडने तू, चांगलंच याला तुडवून ह्याची हाडं खिळखिळी करूया. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा, असं काही करू नको हा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, असं काही करू नको, काय करू नको, तू इथे पद्माला त्रास द्यायला आलाच कसा? आणि अशातच आता ऊर्जाने थेट आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने या विक्रांतची चांगलीच धिंड काढत त्याच्या पायाभोवती दोरी गुंडाळत त्याला तिथून थेट पोलीस स्टेशनपर्यंत त्याची वरात काढलेली असते. एवढ्या रात्री 11:30-12 वाजता ऊर्जा आणि पद्माने या विक्रांतला अगदी मारत झोडत पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेलं असतं. आता तिथे खूपच मोठा गोंधळ माजलेला असतो, कारण विक्रांत हा शिर्केंचा मुलगा आहे हे तिथे असलेल्या पोलिसांना माहिती असतं आणि त्यांनी लगेचच शिर्केंना फोन केलेला असतो. शिर्के म्हणत असतो, काय काय विक्रांतला या ऊर्जा आणि पद्माने पोलीस स्टेशनमध्ये जमा केलाय? त्यावर तिथे असलेला पोलीस म्हणत असतो, हो साहेब, लवकर या तुम्ही, आम्ही इथे नोंद पण करू शकत नाही, कारण तुम्ही आमच्यावर पुढे जाऊन कारवाई कराल. त्यावर शिर्के म्हणत असतो, नाही हा, अजिबात त्याची नोंद करायची नाही, मी आलो. आणि तेवढ्यात शिर्केने हर्षवर्धनला फोन केलेला असतो, ओ वकील साहेब, काय चाललं हे सगळं? तुम्हीच सांगितलं होतं ना माझ्या विक्रांतला त्या पद्माशी लग्न करू दे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब काय झालंय? त्यावर शिर्के म्हणत असतो, अहो जर माझ्या विक्रांतचं त्या पद्माशी लग्न ठरलं असेल तर तो त्याच्या होणाऱ्या बायकोला जाऊन भेटू शकत नाही का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, भेटू शकतो ना,
प्रॉब्लेम काय झालाय ते सांगा. त्यावर शिर्के म्हणत असतो, माझा विक्रांत त्या पद्माला भेटायला गेला होता. त्यावेळेला तुमच्या सुनेने म्हणजे ऊर्जाने आणि पद्माने मिळून त्याची चांगलीच मारत झोरत धिंड काढली आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलाय. तो पद्मावर बळजबरी करत असल्याचा आरोप केला गेलाय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, काय ही ऊर्जा सुद्धा सामील आहे? त्यावर शिर्के म्हणत असतो, हो, लवकरात लवकर अमुक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा. हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, आलोच मी. इकडनं हर्षवर्धन आणि तिकडनं शिर्के दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. तिथे पोलिसांनी आता विक्रांतला आजूबाजूच्या लोकांनी मारू नये म्हणून तुरुंगात टाकलेलं असतं आणि ऊर्जा त्या पोलिसावर विक्रांतवर केस दाखल करण्यासाठी आवाज चढवत असते. पण तो पोलीस काही केल्या आता हे तयारच नसतो लिहून घ्यायला की हो विक्रांतने असं काही केलंय. अशातच आता शिर्के आणि तिथे हर्षवर्धन पोहोचतात आणि त्यावेळेला तिथे हर्षवर्धन म्हणत असतो, काय चाललंय ऊर्जा तुझं? तू का नेमकी प्रत्येक वेळेला त्या पद्माच्या घरी पोहोचतेस? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, मी जर आज योग्य वेळी पोहोचले नसते ना तर या शिर्केंच्या मुलाने म्हणजेच विक्रांतने पद्मावर पुन्हा एकदा अत्याचार केला असता. हे वाक्य ऐकल्यावर आता आतून विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा शिंदे, माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेलो होतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी ज्यावेळी जिथे पोहोचले ना तिथे तू त्यावेळी तिच्यावर अत्याचार करण्याच्या तयारीत होतास. त्यावेळेला आता विक्रांत म्हणत असतो, हो हो, फक्त मिठीत घेतलं होतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, जर पद्माला आधी हे मान्य नसेल तर तू तिला मिठीत सुद्धा घेऊ शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, ओ हर्षवर्धन सर, काय चाललंय हे सगळं? म्हणजे होणाऱ्या बायकोला भेटायचं नाही हे कोणत्या कायद्यात लिहिलंय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हे कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नाहीये. ऊर्जा प्लीज, काय चाललंय तुझं? का असं वागतेस तू? त्यावर मात्र ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर प्लीज मध्ये बोलू नका. जर या इन्स्पेक्टरने आता विक्रांतच्या विरोधात पद्माची तक्रार नोंदवून नाही घेतली तर मला यांच्या वरच्या साहेबांपर्यंत जावं लागेल. हे ऐकल्यावर मात्र आता तो इन्स्पेक्टर घाबरतो आणि त्याने लगेचच आता विक्रांतच्या विरोधात पद्माची केस नोंदवून घेतलेली असते. ते पाहून मात्र आता शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, तुम्ही फक्त बघत बसला आहात, तुमच्याकडनं काही होणार आहे की नाही? आता हर्षवर्धन म्हणत असतो, आता काय करू मी? तुमच्या या विक्रांतला किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केलाय की स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव. काय गरज होती इतक्या रात्री पद्माच्या घरी जायची, तेही पद्माच्या घरी कोणी नसताना? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धनला समोरून ऊर्जा म्हणत असते, मलाही तेच म्हणायचं आहे. या विक्रांतला आता तुम्ही ताब्यात ठेवू शकत नाही. एकदा या विक्रांतचं लग्न पद्माशी झालं, खरंच तुम्हाला वाटतं तो तिला प्रेमाने संसार करायला भाग पाडेल? तो तिच्यावर तुटून पडेल आणि ज्या वेळेला त्याची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला तो तिला लाथ देईल. हर्षवर्धन सर आणि शिर्के साहेब, तुम्हा दोघांचा प्लॅन लक्षात आलाय माझ्या. तुम्ही दोघं फक्त आणि फक्त पद्माला बळीचा बकरा बनवत आहात. तुम्ही जे ॲफिडेव्हिट तयार केलंय ना त्या आधारावर तुम्ही तिच्याकडनं अशा प्रकारची सही घेणार आहात की उद्या जाऊन या विक्रांतने काही केलं तरी पद्मा त्याच्यावर पुढे जाऊन कधीच केस करू शकत नाही. म्हणजे येत्या काळामध्ये हा विक्रांत पद्मावर अत्याचार करणार हे निश्चित. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्केने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतलेला असतो आणि तेवढ्यात शिर्केला आतून विक्रांत म्हणत असतो, पप्पा पप्पा, तुम्ही काही करणार आहात की नाही? अहो, तुम्ही फक्त नावाला आमदार आहात का? या हर्षवर्धनपेक्षा मोठ्या ओळखी आहेत ना तुमच्या? करा ना कॉन्टॅक्ट, हलवून टाका सगळं सिस्टीम. हे सगळं ऐकल्यावर आता थेट ऊर्जा बोलू लागते, पाहिलं हर्षवर्धन सर, तुमच्या तोंडासमोरच तुमचा अपमान करतोय हा दीडशाणा आणि तुम्ही फक्त बघत बसला आहात. त्यावर मात्र शिर्के म्हणत असतो, ऊर्जा गप्प बस, सिच्युएशन काय ते समजून घे, उगाच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि त्याच वेळेला हर्षवर्धनने शिर्के समोर हात जोडलेले असतात. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, आता मी काहीच करू शकत नाही. मी आधीच सांगितलं होतं, विक्रांतच्या गळ्यात आवर घाला, त्याला सध्या तरी काही करू नको असं समजवा. पण प्रत्येक वेळेला या विक्रांतने मातीच खाल्ली आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता हे सगळं नेमकं घडलं कसं. हे ज्या वेळेला शिर्के विक्रांतला विचारत असतो त्यावेळेला विक्रांतने दारूच्या नशेमध्ये सगळं काही ओकलेलं असतं.
की तो आज मित्रांना भेटलेला असतो आणि मित्र त्याला म्हणत असतात, अरे तू त्या पद्माशी लग्न करणार आहेस? जर करणारच असशील तर होणारी बायको आहे ना तुझी, ती जा ना, जाऊन भेट, थोडी मजा कर. हे सगळं वाक्य ऐकल्यावर मात्र शिर्केने आता पोलिसांना आदेश दिलेले असतात की आत्ताच्या आत्ता जाऊन विक्रांतच्या मित्रांना सुद्धा पकडून आणा, चांगली त्यांची चांबडी सोला, साल्यांची मस्ती उतरवा. माझ्या मुलाचं डोकं फिरवतात काय? आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तर आता याच्यावर FIR दाखल केली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला सोडवण्यासाठी तुम्ही जर कोणता प्रयत्न केला किंवा शिर्केंकडून पुढी घेतली तर तुमचं हे इन्स्पेक्टर असलेलं वर्दी मी उतरवून टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र तो इन्स्पेक्टर चांगलाच हादरलेला असतो. आणि अशातच आता ऊर्जा पद्माला म्हणत असते, चल पद्मा, तुला काळजी करायची गरज नाहीये. जोपर्यंत ही ऊर्जा शिंदे तुझ्याबरोबर आहे ना, तुला कसल्याच प्रकारची काळजी करायची गरज नाहीये. आता ऊर्जाने धरलेला असतो पद्माचा हात आणि पोलीस स्टेशनमधून दोघंही स्टाईलमधून बाहेर पडतात. त्याच वेळेला आता शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब ऐकलात का काय म्हटलंय या ऊर्जा शिंदेने पद्माला? जोपर्यंत ही ऊर्जा शिंदे तिच्याबरोबर आहे तोपर्यंत या पद्माचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल काय करायचंय. आत्ताच्या आत्ता या ऊर्जा शिंदेचा निकाल लावा, म्हणजे ना रहेगी बास ना रहेगी बासुरी. कळतंय का तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन आता स्टाईलमध्ये जाणाऱ्या ऊर्जाकडे पाहत असतो आणि हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, हो हो आलं माझ्या लक्षात काय करायला हवं, पण शिर्के मला सगळं प्लॅनिंगने करावं लागणार आहे, कारण ही ऊर्जा शिंदे दिसते त्यापेक्षा 10 पट हुशार आहे. तिला माहिती पडतं आपण कधी काय करणार आहोत ते, म्हणून मला थोडा वेळ हवा आहे. त्यावर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, अजिबातच नाही या, वेळ देणार नाही, कारण माझा मुलगा 24 तासाच्या आत तुरुंगातून सुटला पाहिजे. त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा 24 तास काय, 24 मिनिटं पण मी आत राहणार नाही, लवकरात लवकर मला सोडवण्याची व्यवस्था करा. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला? इथे तर आता विक्रांतची अवस्था पद्मा आणि ऊर्जाने अत्यंत बिकट केली आहे. बाकी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून काय नेमकं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.